उन्हाळ्याची सुट्टी लागली की सगळ्यांच्याच घरात खाऊचे डबे भरलेले असतात. तर आज ना तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आली. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकाच पदार्थाचा वापर करून दोन असे मस्त चटपटीत आणि खमंग पदार्थ बनवू शकता. तर हा चिवडा बनवायला अगदी सोपा आहे. त्याच चिवड्यापासून ना आपल्याला अशी मस्त अशी चटपटीत भेळ सुद्धा 2 मिनिटात तुम्ही बनवू शकता. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल हे मात्र मी नक्की सांगेन. ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय लागणार आहे, सगळे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, मी तुम्हाला आता इथे सांगतेच. तर इथे बघा, मी 200 ग्रॅम इतका मुरमुरा घेतलेला आहे. तर हा मुरमुरा ना कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल तुम्हाला. आणि वजनी म्हणाल ना तर 8.5 कप इतका हा मुरमुरा घ्यायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा मुरमुरा जो असतो की नाही तो व्यवस्थित असा चाळून घ्यायचा. तर वजनी 200 ग्रॅम आहे, व्यवस्थित साफ करून घ्या. आणि कपने, आपल्याकडे जे मेजरिंग कप असतात त्याने मोजाल तर 8.5 कप, 8 आणि वरती अर्धा कप इतका घेतलेला आहे. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सगळं साहित्य मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे साहित्य ना तळून घ्यायचं. तर कशा पद्धतीने घ्यायचं अगोदर तसं व्यवस्थित मी सांगते तुम्हाला. तर आता इथे बघा, मी ना 3/4 कप म्हणजे ना पाऊण कप इतका ना मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यासोबतच 10 काजू घेतलेले आहेत. आणि काजू सुद्धा ना मी इथे मधून 2 भागांमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता काजू ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातले तरी पण चालतील. तर आता त्यासोबतच ना मी इथे 10 बदाम सुद्धा घेतलेले आहेत. आणि बदाम सुद्धा मी मधून 2 भागांमध्ये कट करून घेतलेले आहेत. काजू आणि बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी पण चालतील. आता त्यासोबतच इथे ना मी पाव कप इतके ना सुक्या खोबऱ्याचा, 2 सुक्या खोबऱ्यांना छोट्या भागांमध्ये असं कापून घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या, मी इथे कमी सुकं खोबरं वापरलेलं आहे, कारण आपण याच्यापासून भेळ सुद्धा बनवणार आहोत. तुम्हाला थोडं जास्त प्रमाणात वापरायचं असेल तेवढं वापरलं तरी पण चालेल. आणि आता आपल्याला इथे घ्यायचं आहे ते म्हणजे पाव कप इतका कढीपत्ता. तर कढीपत्त्याची काड्याची बनवणं अक्षरशः एक 3 ते 4 असतील, एवढ्या प्रमाणातच मी वापरलेले, 3 ते 4 काडे असतील. थोडासा कमी जास्त असेल तरी पण काही हरकत नाहीये. आणि इथे मोजून कपने मी पाव कप इतका घेतलेला आहे. आता त्यासोबतच आपल्याला हे सगळं साहित्य तळण्यासाठी तेल लागणार आहे. एक 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला तेल लागणार आहे. 1 मोठा चमचा मी ते पिठी साखर घेतलेले, आपली जी घरातली साखर असते ना तीच मी मिक्सरला वाटण करून घेतले. 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे आपल्याला ना पाव छोटा चमचा हिंग लागणार आहे. त्यासोबतच अर्धा छोटा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे. 1 छोटा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे. अर्धा छोटा चमचा मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला इथे चवीनुसार मीठ लागणार आहे. अंदाजे अर्धा छोटा चमचा, त्यापेक्षा थोडंसं जास्त असेल. चला तर सुरुवात करूयात. तर आता इथे बघा, गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवते. कढई किंवा पॅन ज्याच्यामध्ये तुम्हाला सोपं पडेल तसं तुम्ही घेऊ शकताय. आता पॅन गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे तेल मी तळण्यासाठी 2 ते 3 मोठे चमचे इथे लागणार आहे. पुढे मी साहित्यामध्ये सांगेन किती लागेल आपल्याला. तर आता तेल गरम झालं की लगेच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात. तर शेंगदाणे आपल्याला ना हलकेशी भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांचा जास्त कलर वगैरे चेंज करत नाही बसायचा. म्हणजे कुठपर्यंत भाजायचे, शेंगदाणे अगदी अशी फटफट भाजायला लागतात किंवा शेंगदाण्यामधून असं चढचढ आवाज यायला लागतो ना, तिथपर्यंतच फक्त आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि आता हे बघू शकता, शेंगदाण्याचा कलर सुद्धा मस्त असा चेंज झालेला आहे. आता ह्या शेंगदाण्यांना ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर लक्षात घ्या, सगळे जिन्नस ना व्यवस्थित भाजताना एका गोष्टीची काळजी घ्या. काय होतं, आपण पदार्थ जेव्हा व्यवस्थित भाजत असतो ना तेव्हा ते पटकन काढता नाही आले ना तर काय होतं, बाकीचे पदार्थ त्या पॅनमध्ये राहिलेले जळून जातात. त्याच्यासाठी एक तर तुम्ही गॅस बंद करा किंवा पूर्ण गॅस कमी करून ह्याला व्यवस्थित असं एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकताय. आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं की लगेच आता त्याच तेलामध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे. तर आता काजू भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, एक अर्ध्या मिनिटामध्ये काजू सहज आपले भाजले जातात. काजूचा अगदी थोडासा कलर चेंज होत आलेला हे बघू शकताय. आता काजूचा कलर चेंज होत आला की आता ह्या स्टेजला सुद्धा मी गॅस बंदच करते. आणि आता हे काजू सुद्धा ना आपण त्याच प्लेटमध्ये व्यवस्थित असे काढून घेऊयात. तर इथे बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे, कारण गॅस जर चालू ठेवून जर आपण हे पदार्थ जर काढत बसलो ना तर एखाद दुसरा पदार्थ जळला जातो. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची व्यवस्थितपणे. आता त्याच प्लेटमध्ये व्यवस्थित असं तेल नेतळून घ्यायचं आणि त्याच प्लेटमध्ये आपल्याला साईडला काजू सुद्धा काढून घ्यायचे. आता याच गरम तेलामध्ये ना आपण बदाम सुद्धा इथेच आता भाजून घेऊयात. तर बदाम भाजताना सुद्धा एका गोष्टीची काळजी घ्या, जसं आपण काजूचा अगदी हलकासा कलर चेंज केला होता ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला बदाम सुद्धा भाजून घ्यायचे. बदाम सुद्धा जास्त वेळ नाही भाजून घ्यायचे, अगदी थोड्या वेळामध्ये बदाम सुद्धा काजूसारखे पटकन भाजले जातात. इथे सुद्धा गॅस बंद करायचा आणि बदाम सुद्धा त्याच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. आता बदाम भाजून झाले ना की त्याच गरम तेलामध्ये आपण इथे सुकं खोबरं घालणार आहोत. तर सुकं खोबऱ्याचे काप मी अगदी थोडेसे घेतले, जसं की मी तुम्हाला सांगितलं. खोबरं भाजण्यासाठी ना जास्त वेळ नाही लागत, अगदी 1 मिनिटामध्ये खोबरं व्यवस्थित असं भाजलं जातं. अगदी खोबऱ्याचा थोडासा लालसर कलर चेंज होत आला ना की खोबरं पटकन काढून घ्यायचं, कारण खोबरं जर तुम्ही कढईतून बाहेर काढलं ना तरी त्याची तळण्याची प्रोसेस ही चालूच असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
खोबरं आता त्याच प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. तर त्याच गरम कढईमध्ये ना आपल्याला त्या तेलामध्ये आपल्याला इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता सुद्धा ना जास्त वेळ भाजायला वेळ नाही लागत. अगदी काही वेळामध्ये कढीपत्ता सुद्धा चांगला पटकन भाजला जातो. आता इथे मी फ्रेश कढीपत्ता वापरला. तुम्हाला जर फ्रीजमध्ये स्टोअर केलेला कढीपत्ता वापरायचा असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकताय. तर कढीपत्ता व्यवस्थित भाजून झालेला. तर याच्यातलं व्यवस्थित असं आपल्याला तेल सगळं नितळून घ्यायचं आहे आणि याला त्याच प्लेटमध्ये आपण इथे साईडला काढून घेतोय. तर आता हे सगळे जिन्नस भाजून झालेत आपले. आता गॅसवरती मी अशी एक मोठी कढई ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मुरमुरा आपला व्यवस्थित असा भाजला जाईल. तर मुरमुरा म्हणतात, काही चुरमुरे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणत असतील मला नक्की सांगा. आता याच गरम कढईमध्ये ना मी जे आपण भाजून तेल ठेवलेलं ना ते अगदी थोडंसं तेल शिल्लक राहिलं होतं म्हणून मी ते घालून घेतलं. तर हे तेल थोडं कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं तेल याच्यामध्ये घातलं. टोटल आपल्याला इथे 1 मोठा चमचा इतकं तेल लागणार आहे, लक्षात घ्या. तेल आता व्यवस्थित आपल्याला गरम झालं की लगेच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हिंग घालायचे. हिंग व्यवस्थित अशी आपली भाजली गेली पाहिजे कारण हिंगाचा स्वाद खूप छान येतो. हिंग व्यवस्थित असा भाजला गेला की हे बघू शकता हिंगाचा थोडासा कलर चेंज होत आला. चांगला भाजला गेला की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची. तर मिरची मी इथे 2च वापरलेल्या आहेत. तुम्हाला एखाद दुसरी मिरची इथे वापरायची असेल जास्त तुम्ही घालू शकताय. तर मिरच्या सुद्धा मस्त असं पटकन भाजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता मिरच्या भाजल्या की लगेच आपल्याला याच्यामध्ये इथे हळद घालून घ्यायची. हळद सुद्धा आपल्याला इथे पटकन आता चांगली भाजून घ्यायची. हळदीचा थोडासा कलर चेंज झाला ना की बघू शकता हळद भाजली की आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये मुरमुरा घालतोय. तर आता इथे आपण लाल मिरची पावडर नाही घातली, पुढे मी सांगते तुम्हाला. तर आता मुरमुरा घातला की आला ना आता आपल्याला इथे व्यवस्थित असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची, अजिबात सुद्धा हाय फ्लेमवरती आपल्याला हे नाही करायचं. अगदी मुरमुरा थोडासा व्यवस्थित असं मिक्स होत आला की ह्या स्टेजला ना आपल्याला गॅस पूर्णपणे अगदी बंद करून घ्यायचं आहे. अजिबात सुद्धा गॅस चालू ठेवू नका, नाहीतर खाली तळाला जो हळद किंवा मसाले जे चिकटलेले असतात ना त्याच्यामध्ये तो तसाच फ्लेवर राहतो आणि वरचे मसाले अगदी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होत नाही त्याच्यासाठी. आणि ह्याला व्यवस्थित असं अगोदरच गॅस बंद करून सुद्धा ना ह्याला पटकन व्यवस्थित असं हळदीचा जो कलर असतो ना तो व्यवस्थित त्याच्यावरती चढला पाहिजे इथपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद केलेला. आता ह्याला आपण उतरवून एका मोठ्या बाउलमध्ये ह्याला काढून घेऊयात कारण ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस सुद्धा मिक्स करणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मीठ घालायचं आहे. मीठ इथे चवीनुसार घाला. आमचूर पावडर घालूयात लगेच. आता ह्या स्टेजला नाही मी इथे लाल मिरची पावडर घालते. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं लाल मिरची पावडर पण हळदीनंतर नाही घातली कारण ना आपण जर हळदीनंतर लाल मिरची पावडर घातली असती ना तर मग लाल मिरची पावडर जळून गेली असती, ह्याला पाहिजे तसा कलर आला नसता म्हणून. आणि आता परत आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची. तर बरेच जण पिठी साखर नाही घातली तरी पण चालेल. आता आपण जे तळून घेतलेले जे जिन्नस होते खोबरं, काजू, बदाम, शेंगदाणे आणि कढीपत्ता आता हे सुद्धा आपल्याला याच्यामध्येच इथे घालून घ्यायचे. आता यांना घातल्यानंतर ना व्यवस्थित असं यांना आता आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे झाऱ्याने मिक्स करायला अगदी थोडंसं अवघड पडतं. आता हे थंड सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण ना ह्याला हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर हाताने पटकन मिक्स होतं. गरम गरम हाताने मिक्स करायला नका घेऊ. आणि आता बघू शकता चिवड्याला किती मस्त असा कलर चढलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं हळदीनंतर पटकन लाल मिरची पावडर घालायची घाई करू नका. नंतर जरी घातली ना तरी त्याची टेस्ट सुद्धा येते आणि शिवाय कलर सुद्धा चिवड्याला खूप छान येतो बरं का. आता व्यवस्थित असा आपला चिवडा सुद्धा किती मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा चिवडा तुम्ही सकाळच्या चहासोबत म्हणा, कधी मुलांना छोटी भूक लागते त्या भुकेमध्ये सुद्धा चिवडा तुम्ही सर्व करू शकता. तर याच चिवड्यापासून आपण भेळ कशी बनवायची ती बघूयात. तर इथे बघा मी भेळसाठी ना चिवडा एका बाउलमध्ये छोट्याशा काढून घेतला. हे साहित्य कसं लागणार आहे ते सांगते. तर आता इथे बघा एक मध्यम आकाराचा कांदा होता जो मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे. आता हा कांदा आपण अगोदर याच्यामध्ये घालून घेऊयात. हा कांदा घातला की याच्यामध्ये लगेच एक टोमॅटो घालायचा. तर आता इथे टोमॅटो बघा मध्यम आकाराचा टोमॅटो होतं. याच्या सगळ्या मी बिया व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या हे बघा. आणि हे फक्त टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. आता हे टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे ना मी एक मिरची घेतलेली आहे. आता ही मिरची आपण याच्यामध्ये घालून घेतोय. लहान मुलांना खायचं असेल तर मिरची अजिबात घालू नका. आणि आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आणि आता याच्यामध्ये ना मी अर्ध्या लिंबाचा रस घालते. तर लिंबाच्या अगोदरच मी बिया काढून घेतलेत आणि हा लिंबाचा रस आता याच्यामध्ये घालून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये शेव घालू शकताय. तर शेव ना मी इथे थोडीशी जाडी शेव वापरलेली आहे. याच्यामध्ये अजून एकदी बारीक शेव असते ती जरी तुम्हाला वापरायची असेल ना ती पण तुम्ही इथे वापरू शकताय. तर आवडीनुसार शेव घालून घ्यायची आणि आता ह्याला पटकन अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता तुम्ही बघू शकताय भेळ बनवायला सुद्धा किती वेळ लागला. अगदी 2 मिनिटात सगळं साहित्य तयार असेल ना तर 2 मिनिटात तुम्ही ही भेळ बनवू शकताय. मस्त अशी चटपटीत भेळ सुद्धा आपली तयार झालेली आहे. फक्त भेळ बनवल्यानंतर आपण याच्यात लिंबाचा रस पिळलेला आहे त्यामुळे जास्त खायला वेळ करू नका, लवकर खाऊन घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. चिवड्यापासून आपण भेळ बनवले हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल पण एकदा ट्राय करून बघा. आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.